हॅलो श्रीपूर, मी शैलेश शेंडगे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण जो व्हिडिओ बनवत होतो पार्ट 2 झालेला आहे, त्याच्या पार्ट 3 आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्मशानभूमी या रोडचं काम आपण पाहत होतो. या 3ऱ्या पार्टमध्ये आपण पाहणार आहे की हा जो रोड आहे तो 100 मीटर अंतरावरतीच येऊन थांबलेला आहे. तो का थांबला आहे, तो तिथून पुढे काम का चालू झालं नाही याचं कारण आपल्याला माहिती नाही. दुसरी गोष्ट तुम्ही पाहू शकताय, इकडं आतमध्ये स्मशानभूमीचे जे ब्लॉक आहेत त्या ब्लॉकपर्यंत हे काम झालं पाहिजे होतं, म्हणजे जेणेकरून तिथं लोकांना यायला, नागरिकांना यायला अडचण होणार नाही. तर तिथपर्यंत ह्या काय कामाचं पूर्णपणे त्यांनी कंप्लीट केलेलं नाही. आणि अशा प्रकारे हे काम आपण 100 मीटर कमी असतानाच बंद झालंय असं चित्र दिसतंय. या माध्यमातून मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगू शकतो की हा काम रोड जो आहे या रोडसाठी आपले माढा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय बबनदादा शिंदे यांनी या कामासाठी 11 कोटी जो निधी दिला होता, त्या 11 कोटीच्या निधीमधून, म्हणजे नगरपंचायतला जो 11 कोटी निधी दिला होता त्या 11 कोटीच्या निधीतून 25 लाखाचं हे काम आपण या ठिकाणी करतोय. म्हणजे नगरपंचायत या ठिकाणी काम करते. या रस्त्याचं काम पाहता नागरिकांच्या आणि सर्वांची अशी इच्छा आहे की हे काम किती मीटरचं आहे किंवा किती फुटाचं आहे, या कामाचं काय स्वरूप असेल, इथं खडी किती असेल, इथं पिचिंग काय असेल, इथं डांबरीकरण काय आहे, या सगळ्याची माहिती या रोडच्या साईडला एक बोर्ड लावून त्याच्यावरती पूर्णपणे माहिती द्यावी. आणि ह्याचं जे काय कोटेशन आहे किंवा याचं जे काय इन्स्ट्रुमेंट आहे ते सर्व रोडच्या बाजूला लावून म्हणजे लोकांनाही समजेल की या रोडचं इन्स्ट्रुमेंट असं आहे आणि या इन्स्ट्रुमेंटनुसार हे काम चालू आहे. आणि जर समजा हे जर शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून काम चालू होत असेल आणि 100 मीटर अंतरावरतीच जर थांबत असेल तर तिथून पुढे जे काम होणार त्याला किती दिवस लागतील. तेवढ्यासाठी नागरिकांची अशी इच्छा आहे की हे काम या ठिकाणीच बंद व्हावं आणि इथून पुढलं काम पहिल्यांदा मंजूर व्हावं किंवा तेही काम याच कामात कंप्लीट करावं, तरच ते काम कंप्लीट करावं अशी श्रीपूरमधल्या सर्व नागरिकांची इच्छा आहे. नमस्कार, भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये.